पहिल्यांदा काय करायचं आहे लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं जे पेज आहे त्यावरती अर्जदार लॉग इन करा, मोबाईल नंबर पासवर्ड टाका, तुमचा कॅप्चा आहे तो टाकायचा आहे आणि लॉग इन करून घ्यायचं आहे. सिंपल पद्धतीचं ते झालं. त्याच्यानंतर तिथे काय करायचं की तुम्हाला तिथे तक्रारीचा फॉर्म असणार आहे बघा. तक्रारीचा फॉर्म असणार आहे, तुम्ही तो ओपन करायचा. आता ऑनलाईन तक्रार केल्यानंतर बघा इथे केलेला अर्ज, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ते केला अर्ज, तक्रार आहे, योजनेची माहिती आहे, लॉगआउट आहे, प्रोफाईल हे सगळं आहे. तुम्ही काय करायचं आहे, तक्रार तुम्हाला करायचं आहे. तर अशा प्रकारे हा तक्रारचा फॉर्म ओपन करायचा आहे. आता इथून पुढे बघा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. तक्रार फॉर्म ओपन केल्यानंतर इथे तक्रार प्रकार सिलेक्ट ग्रीव्हन्समध्ये 2 ऑप्शन येतात. तर तुम्हाला कंप्लेंटचा जो ऑप्शन आहे तो तुम्हाला निवडावा लागणार आहे. तर कंप्लेंटचा ऑप्शन आहे तो निवडल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इथे काय दिसणार आहे की ऑप्शन येणार आहे बघा. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पटापटा इथे ऑप्शन्स यायला सुरुवात होणार आहे. तर तुम्ही काय करायचं आहे की तुमचा जो काही तक्रार फॉर्म आहे ते ओपन होणार आहे. त्यामध्ये 2 ऑप्शन्स येणार आहे, त्यापैकी एक सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला. अशा प्रकारे सिलेक्ट केलं तर सिलेक्ट ग्रीव्हन्स टाईप आहे, माय ॲप्लिकेशन, कंप्लेंट अगेन्स्ट अदर ॲप्लिकेशन आहे. तर माय ॲप्लिकेशनवरती केल्यानंतर तक्रार श्रेणीमध्ये परत 4-5 ऑप्शन्स येणार आहे. पण आपल्याला काय करायचं आहे, त्यातलं कोणतंही ऑप्शन निवडायचं नाही, पर्याय निवडायचं नाही कोणतंही त्यातलं. तर आपल्याला काय करायचं आहे की कंप्लेंट करायची. तर कंप्लेंट अगेन्स्ट अदर ॲप्लिकेशन निवडायचं आहे. त्यानंतर जे काही ॲप्लिकेशन कशासाठी म्हणजे का तुम्हाला अपात्र करण्यात आलेलं आहे त्याचं रिझन, नॉट एलिजिबल ॲप्लिकेशन. मग अशा प्रकारे काय होणार आहे, अर्ज ओपन होणार आहे तुम्हाला बघा. अशा प्रकारे अर्ज ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पुढे सगळी माहिती आहे बघा. ह्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे की तक्रारमध्ये पूर्ण माहिती भरायची की पत्ता, तुमचं वर्णन करा, पैसे का बंद झाले, ती सगळी माहिती तुम्हाला त्यामध्ये भरायचं आहे. त्यानंतर तुमचे कागदपत्रे डॉक्युमेंट्स आहेत ते जमा करायचे आहेत. आता वर्णन करा आहे, त्यामध्ये पुन्हा काय करायचं की तुमचे पैसे का बंद झालेत, की KYCमुळे तुमचा हप्ता बंद झाला आहे हे तुम्ही काय करू शकता, लिहू शकता. तर KYC न केल्यामुळे आमचे नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता लाभ बंद झाला. आता हे कसे आपण त्यावेळेस केलेले आहे KYC किंवा तक्रार केलेली आहे, त्यामुळे हे आपण लिहिले की KYCमुळे पैसे आले नाहीत. त्यानंतर काय करायचं आहे, वर्णन करा झालं. कागदपत्रे काय करायचं आहे, कागदपत्राचं नाव लिहायचं आहे, तुमचं डॉक्युमेंट आहे ते अपलोड करून घ्यायचं आहे. अशा सोप्या पद्धतीने अपलोडसुद्धा डॉक्युमेंट करायचं आहे. या संदर्भात काही अडचणी असेल तर नक्कीच कमेंटमध्ये आपल्याला विचारायचं आहे बघा. आता कागदपत्रे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करताना पुन्हा पाठीमागचं पुढचं हे तुम्हाला काय करायचं आहे, अपलोड करायचं आहे कागदपत्र. आता इथे बघा कागदपत्र जमा नाव आहे तो आधार कार्ड टाकलेला आहे. 5 वेगवेगळ्या प्रकारचं तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर तुम्ही इथे काय करायचं आहे, आधार कार्ड टाकलेलं आहे, आधार कार्डचं इथं अपलोड करायचे, समोरची बाजू कागदपत्र नाव, आधार कार्डची जी आहे ती पाठीमागचं मागील बाजू आहे ते अपलोड करायचं आहे. त्यानंतर कॅप्चा टाकायचं आहे, सबमिट करायचं आहे आणि काय करायचं आहे, अशा प्रकारे सबमिट केल्यानंतर तुम्हाला काय होणार आहे, कंप्लेंट इथे आर यू सर्टन यू वॉन्ट टू सबमिट, तुम्ही शुअर आहे का, आणि काय होणार आहे, तक्रार इथे नोंदणी होणार आहे. आणि अशा प्रकारे कंप्लेंटसुद्धा तुम्हाला करता येणार आहे. आणि आता महत्त्वाचं काय आहे की तुम्हाला आता ID पासवर्ड, आता हे तक्रार नोंदलं, त्यानंतर तक्रारची जी आहे ती रिप्लायसुद्धा येत आहे लाडक्या बहिणीनं. तुम्ही जसं पाहिलं की तक्रारची जी रिप्लाय आहे ते सुद्धा येत आहे. पण आता महत्त्वाचं काय की बऱ्याच लाडक्या बहिणीने की ID पासवर्ड कुठे मिळणार आहे, कागदपत्रे आता कागदपत्रे तर तुम्हाला कळाल की कागदपत्रांचं काय की तुम्ही आधार कार्ड तुमचं महत्त्वाचं असतं, पाठीमागचं आणि पुढचं टाकू शकता. आता ID पासवर्ड त्या बहिणी म्हणतील की आमच्याकडे ID पासवर्ड नाही, मग आम्ही लॉग इन कुठे करायचं. तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, तुम्ही सेतू केंद्र आहे तिथे चौकशी करू शकता. आता तुमच्या आसपासच्या लाडक्या बहिणी ज्यांच्याकडे ID पासवर्ड आहे, तुमच्या ओळखीच्या लाडक्या बहिणी ज्यांच्याकडे ID पासवर्ड आहे त्यांच्यामार्फत तुम्ही लॉग इन करून तुम्ही तक्रार नोंदणी करू शकता. ज्या बहिणींकडे ID पासवर्ड आहे लगेच इथे तक्रारचा अर्ज करायचा आहे. आता असं होईल का की तक्रार केली आणि लगेच रिप्लाय येईल, तर थोडासा वेळ जाईल, पडताळणी होईल आणि त्यानंतर तुम्हाला KYC करण्यासाठी संधी मिळेल का नाही, किंवा तुम्हाला अपात्र का करण्यात आलेलं आहे त्याचं तरी एक रिझन म्हणजेच इथे तुम्हाला कारण समजणार आहे. त्यामुळे ID पासवर्ड नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर पण ज्यांच्याकडे ID पासवर्ड आहे, आता तुमचंच ID पासवर्ड तिथं लागणार नाही, ज्यांच्याकडे ID पासवर्ड आहे त्यांच्या तुम्ही ID पासवर्डवरून तुम्ही काय करू शकता, अर्ज करू शकता, तक्रार नोंदणी करू शकता. या संदर्भात काही प्रश्न असू द्या नक्कीच कमेंट करून विचारा. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करावा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.